देशभरात सध्या राम मंदिर लोकार्पणाचा उत्सव साजरा केला जातोय। राम मंदिर निर्माणाच्या संघर्षात बाबरी मशिदीवर चालून गेलेल्या कारसेवकांचं पहिलं छायाचित्र जगासमोर आणणारे जगप्रसिद्ध छायाचित्रकार मोहन मने यांच्याशी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी साधलेला संवाद पाहूया। भगवान प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर जे प्रत्यक्षात उभारण्यात आलंय त्याचा मोठा सोहळा होतोय। मात्र या मंदिराचा जो संघर्ष आहे 500 वर्षांचा, त्यातली काही क्षणचित्र हे आपल्या सर्वांना त्या संघर्षाची जाणीव करून देतात। त्यातलंच एक क्षणचित्र, त्यातलाच एक फोटो, तो म्हणजे कोठारी बंधूंसह राम भक्त जेव्हा बाबरीच्या ढाच्यावर चढले होते तेव्हाचा। ते चित्र ज्यांनी जगासमोर आणलं ते जगप्रसिद्ध फोटोग्राफर मोहन मने सर आपल्या सोबत आहेत। सर, स्वागत आहे तुमचं। सर्वप्रथम तो फोटो तुम्ही काढलात त्याबद्दल सांगा। शेरवीचा जो ब्रिज होता अयोध्येला येणारा, तिथे प्रचंड खूप लाठीमार आणि पोलिसांचा अमानुषता सगळी दिसत होती। त्याचे सगळं कव्हर करत आम्ही बाबरी ढाचा जो होता विवादित, तिकडे आम्ही सरकत होतो सगळे फोटोग्राफर। काही बऱ्याचशा फोटोग्राफरना पोलिसांचा मार देखील मिळाला, त्यांचे कॅमेरे तोडले गेले। ते पुढे आम्ही मार खात पुढे जेव्हा गेलो तेव्हा बघितलं डावीकडे असं सरकून की विवादित ढाच्यावरती कारसेवक आसपास तर हजारोच्या संख्येने होतेच, आणि वरती तिन्ही ढाच्यांवरती कारसेवक चढले होते आणि भगवा आपला ओम लिहिलेला भगवा फडकवत होते। तो एक अतिशय म्हणजे मी तर मला वाटतं मी फोटो काढतो पहिला विसरून गेलो। मी अगदी जगातलं सगळ्यात आनंदाचा क्षण असं मला वाटलं आणि मी ते बघतच राहिलो। पण माझा भाऊ म्हणला, अरे छोटू फोटो काढ। मला घरी छोटू म्हणतात, फोटो बघ काढ आधी। मग मी फोटो काढायला घेतले आणि तो मला आजही अंगावर शहार येतात की तो जो क्षण मला टिपायला मिळाला आयुष्यातला सगळ्यात, की जे माझ्या करिअरमधले खूप चांगले फोटो म्हटलं तर ब्लास किंवा चेतन शर्माची हॅट्रिक असेल किंवा आणखी काही फोटो असतील की जे लोकांनी पण मी जगातलं सगळ्यात माझा आनंदाचा क्षण जो असेल करिअरमधला ॲज अ न्यूज फोटोग्राफर, तो बाबरी ढाच्यावरती कारसेवक चढले आहेत आणि जय श्रीराम आणि सियावर रामचंद्र की जय अशी घोषणा देत आहेत। तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण असं मी मानतो।